आरंभ बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून आपण वर्धा या ठिकाणी मुलांसाठी, वृद्धांसाठी, निराश्रितांसाठी सतत कार्य करत आलेलो आहे। महिलांसाठी आपण काम करतो आणि हे काम केशव सिटीच्या मागे सतत अविरत सुरू आहे। पण वारंवार आमच्याकडे वृद्धांची येणारी संख्या वाढत चालली आणि त्यातले अनेक वृद्ध आमच्या लक्षात आलं की हे शासकीय पंडित दीनदयाल उपाध्याय योजना आहे बेघर निवास, शहरी बेघर निवास, म्हणजे शहरात रस्त्यावर फिरणारे जे वृद्ध असतात किंवा बेघर लोक असतात त्यांना ती ठेवण्याची शासनातर्फे एक व्यवस्था केली जाते। पण तिथले अनेक वृद्ध तिथून निघून आमच्याकडे यायचे। मग आम्हाला सतत प्रश्न पडायचा ही शासकीय योजना असताना हे लोक आपल्याकडे का येतात। तर मग याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की व्यवस्थेचा असणारा अभाव, त्यांची होणारी हेळसांड यामुळे त्यांना सतत एक सुरक्षित आश्रयाची गरज वाटायची आणि म्हणून ते लोक आपल्याकडे यायचे। मग आम्ही प्रयत्न केला की जर आपण त्या ठिकाणी जाऊन ते काम करू शकलो तर खूप चांगलं होईल आणि अनेक बेघरांना आपण आश्रय देऊ शकतो। जेव्हा आम्ही हा प्रयत्न केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही शासकीय बेघर योजना आहे, ही जर तुम्हाला चालवायची असेल तर नगर परिषदेतर्फे टेंडर काढलं जातं आणि ते टेंडर जर तुम्ही कमीत कमी रुपयात भरलं तरच तुम्हाला मिळतं आणि ते तुम्हाला मिळालं तर तुम्ही काम करू शकता। हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तर काम करणे आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीवर विश्वास ठेवणे हा आमचा सतत आणि नितांत धर्म राहिलेला आहे आणि आम्ही आपल्या सगळ्यांवर विश्वास ठेवून हे काम करत राहिलेलो आहे। आणि म्हणून मग आम्ही आपल्या सगळ्यांवर विश्वास ठेवून बेघर निवासाचं जे टेंडर होतं ते अगदी अल्प दरात भरलं आणि इतक्या कमी रुपयामध्ये भरलं की ते आम्हाला मिळालं, कारण ते कमीत कमी रुपयामध्ये असल्यामुळे सगळ्यात कमी आपला रेट होता आणि म्हणून ते आपल्याला मिळालं। अगदी अल्प रुपयामध्ये आपण ते घेतलं, पण ते चालवण्यासाठी आत्ताच्या घडीला तिथे 20 वृद्ध आहे आणि ते रोजच वाढत आहे। आम्ही प्रयत्न करत आहे की वर्धा शहरामध्ये रस्त्यावर एकही वृद्ध नसावा आणि मी तुमच्याशी संवादच यासाठी साधत आहे की वर्ध्यात कुठेही तुम्हाला असा बेघर व्यक्ती, मुलगा, मुलगी, वृद्ध, महिला आढळून आले तर तुम्ही आम्हाला संपर्क करा। आपण त्यांना तिथून उचलून आणू आणि त्यांच्या पुनर्स्थापनाची, व्यवस्थापनाची आपण प्रयत्न करू। तर हा आपला प्रयत्न आहे, म्हणून आम्ही तुमच्याशी आणि हे जे टेंडर आपण ती अल्प दरात घेतलं आहे त्यामुळे त्याला चालवणे आता आपल्याला कठीण जात आहे। तेव्हा आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर, आपल्या सगळ्यांच्या मदतीवर मी ते सगळं काम हाती घेतलंय। तेव्हा अपेक्षा आहे आपण सगळे एकदा शहरी बेघर निवास तर जे सरकारी हॉस्पिटल याच्या समोर सुभाषबाबूंच्या पुतळ्याच्या अगदी मागे हे शहरी बेघर निवास आहे, तुम्ही तिथे एकदा या, तिथे भेट द्या आणि तिथे आपल्या परीने जी काही मदत करू शकता ती नक्की करा। आपण अशा अनेक निराश्रितांना, वृद्धांना, मानसिक रुग्णांना जे रस्त्यावर राहतात आणि रस्त्यावरच मरून जातात त्यांना एक सुरक्षित आणि चांगला आश्रय देऊया। आपण सगळे एकत्रित येऊ आणि आपल्या समाजातील या दुर्बल घटकांना एक प्रेमाचं आणि हक्काचं आपलं घर देऊ असं आपण सगळे मिळून प्रयत्न करूया। आम्ही प्रयत्न करतोय पण आपल्या सगळ्यांच्या मदतीची आम्हाला गरज आहे। धन्यवाद।